आतनं सरळ जावा, जो पहिला चौक लागतो ना ब्रिजच्या खालून जाऊन, तोच घरकुल चौक आहे. आपल्याला घरचे आहेत, घरचे आपल्या घरी वाट बघत त्याची आपल्याला जाणीव आहे थोडीफार. अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली पसरली. पण हा कचरा जो कोणी करते ना भावांना, तो कचरा करणं थांबव रे. आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याला इतिहास कसला लाभलाय. ही गाडी जास्त मायलेज देऊ शकते, तर 30 किलोमीटर गाडीचा मायलेज कम्प्लीट झालेलं आहे. आता ह्याच्या पुढे आपण बघूया किती किलोमीटर जाते नेमकं. जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस, आणि आपण आज या ब्लॉगमध्ये MT-15 व्हर्जन 2.0 या गाडीचं रिअल मायलेज बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण ट्रॅफिकमध्ये जाऊ, ज्याच्यामध्ये आपण हायवेवर जाऊ. तर चला बघूया रिअल मायलेज. आता विषय असा झाला, या पेट्रोल पंपावर आहे ना मला पेट्रोल भेटलेलं आहे बाटलीमध्ये, पण पिंपरी चिंचवडमध्ये असं पेट्रोल देत नाही जास्त कुठे बाटलीमध्ये. ह्याच्या आधी एका पंपावर थांबलो होतो, तिथे पण मला पेट्रोल दिलं नाही त्यांनी. या पंपावर त्या मॅनेजर सोबत रिक्वेस्ट करून त्यांना आपलं युट्यूब चॅनल दाखवून घेतलं त्यांच्याकडनं 1 लिटर पेट्रोल. मग त्यांनी त्यांच्या डब्यामध्ये घ्यायला लावलं, तिथून मग मागे येऊन त्या बाटलीमध्ये घेतलं मी 1 लिटरचं पेट्रोल. गाडी बंद पडल्यानंतर आपण 1 लिटरचं पेट्रोल टाकणार आहोत. 1 लिटरचं पेट्रोल टाकून मग प्रॉपर मायलेज चेक करू की नेमकं गाडी मायलेज देते किती. पहिल्या सर्व्हिसिंगच्या आधी गाडी किती किलोमीटर रनिंग देते, किती किलोमीटरचा ऍव्हरेज देते हे बघितलं पाहिजे. त्यामुळे मी हा व्हिडिओ करतोय. तुम्ही जर MT-15चा विचार करत असाल तर नक्की हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आज शनिवार आहे, त्यामुळे मग जरा ठरवलं की मंदिरात जाऊ. जसं मी दर शनिवारी रात्री जेवण वगैरे झाल्यावर मारुती मंदिरात जात असतो, हनुमान चालीसा वगैरे म्हणून मग घरी येत असतो. आज आहे शनिवार, तर मग जाता जाता इथं मारुती मंदिरात जाऊ, बजरंगबलीचं दर्शन घेऊ आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करू. आणि शपथ सॉरी भाऊ, अशा स्पीड करतो पण गाडी हळू घेत जावा. इथून आतून जावा, इथून रोड आहे ना, 2 रोड पडतात. बाहेर नाही गेला, आत नाही गेला, आतनं सरळ जावा, जो पहिला चौक लागतो ना ब्रिजच्या खालून जाऊन, तोच घरकुल चौक आहे. हा, हे बघा ओव्हरटेक करायला काय शपथ घाण होती थोडं भाऊ. आपण माईकचं हे बघा भाऊ, ओव्हरटेक करायला काही इथं जमलं असतं मला, पण एवढी रिस्क आपण आयुष्यात घेत नाही. आपल्याला घरचे आहेत, घरचे आपल्या घरी वाट बघतात त्याची आपल्याला जाणीव आहे थोडीफार. त्यामुळे नको तिथं माज नाही करायचा. ऐकतेस का ए राणी, माझं ऐकतेस का? अगं ऐक ना, थोडं थोडं थांबतेस का? मला पेट्रोल टाकू दे का? ये ऐकलं की बाबा, गाणं म्हणल्यावर का, गाणं म्हणल्यावर गाडीने लगेच ऐकलेलं आहे माझं. अगं ऐकतेस का? बघा भावांना आता गाडीची रेस होत नाहीये, त्यामुळे आपण गाडी कुठे थांबू आणि परत एकदा चालू करून बघू. तशी गाडी चालू झाली तर ठीक, नाही तर मग गाडीत पेट्रोल टाकू आणि ट्रिप जी आहे ती आपली 0 करू आणि जाऊ घरी. मायलेज चेक करूया, 482 किलोमीटर. जर बघितलं आता तुम्हाला दिसत असेल, आता गाडी चालू करून बघतोय आपण, गाडी चालू होत नाहीये. आपण जर ट्रिप आहे, जी ट्रिप आहे ही 200 सेकंड ट्रिप आहे, 378 वाली, ही जी आपण ट्रिप आहे हे आपण 0 करू एकदा आणि नंतर मग चालू करूया गाडीचं खरं मायलेज काय. चला, पेट्रोल टाकायची वेळ आलेली आहे. मला पेट्रोल टाकता येईल का नीट ते पण माहित नाही, कारण की मी असं कधी बाटलीतनं जास्त पेट्रोल टाकलेलं नाही कुठल्या गाडीमध्ये. एकदा टाकलं होतं, ते माझ्या मित्रांनी टाकून दिलं होतं मला, त्याही पण मी अर्ध खाणलं होतं. तर ह्यात आपण 1 लिटर बरोबर पेट्रोल टाकूया. तुम्हाला 1 लिटर मी दाखवतो गाडीत. माझी अप्सरा नाव, लेट्स सी रोडवालो. अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली पसरली बॉईज. तर आपण आज थोडंसं ट्रॅफिकमध्ये, गाडीचं ट्रॅफिक लागेल का नाही मला माहित नाही, कारण की हायवे 2-3 किलोमीटरवरच राहिलेला आहे तो. पण ठीक आहे, हायवेवर गाडी किती किलोमीटर रनिंग दिली हे तर समजेल आपल्याला. आणि येताना तुला ट्रॅफिक लागेलच मे बी. ओ मॅडम, रॉंग रूटनी कुठं येत आहे तुम्ही? रॉंग रूट लागतो हा.
हा सर्व्हिस रोडवर हे रॉंग रूट नाही जाते, हे जरा चुकीचं आहे मॅडम, जरा 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 जास्त चुकीचं आहे. अयो हा तर बघा रायडर असून रॉंग रूट नाही भाऊ ना, नाही करायचा. मी पण आलो तसं इथून 2दा रॉंग रूटनी, पण ठीक आहे ना. आता जरा भाऊ गाडी चांगली घेतली, आता कशाला गरज आहे ना रॉंग रूटनी वगैरे, जाऊ तर. ठीक आहे, आता आपण आलेलो आहे हायवे वरती. हा हायवे आहे पुणे बेंगलोर हायवे. गाडी स्पीडअप करू आपण. मे बी वर्जन 1 येते, वर्जन अजून वर्जन येते, वर्जन 2.0 त्या गाडीला मध्ये जर तुम्ही ते मध्ये बघितलं डिझाईन तोच येते. जर जमलं म्हणलं तर आपण त्या गाडीत त्या गाडीमध्ये ह्या गाडीमध्ये असतात फरक काय, डबल एबीएस त्या गाडीमध्ये नाही, ह्या गाडीमध्ये डबल एबीएस, त्यामुळे गाडी स्लिप होत नाही. ब्रेक दाबल्यावर ती जी MT-15 आहे ती गाडी ती शक्यता जास्त आहे तुम्ही वेगवेगळे दाखवायचं. आणि अजून LED लाईट जे इंडिकेटर जे आहेत ते याच्यामध्ये LED लाईट दिली, त्याच्यावर लाईट. मला असं वाटलं की माझा मित्रच तिथं. तर आता आपण आलेलो आहे नरेमध्ये, म्हणजे कात्रजच्या इथं आहे ना जे स्वामीनारायणांचं मंदिर आहे तिथं आलेलो आहोत आपण. गाडी कुठेतरी पार्क करूया. आता तुम्ही बघू शकता गाडीचं जे किलोमीटर आहे ते किती झालेलं आहे, 23.9, म्हणजे जवळपास 24 किलोमीटर गाडी चाललेली आहे. गाडीला थोडासा आश्रम विराम काय म्हणतात त्याला. आता हेल्मेटमुळे अशी केसाला थोडं सांभाळून घ्या. मला वाटलं मंदिर दर्शन देखील चालू झालेलं, पण मंदिराचं दर्शन चालू नाही झालेलं. फक्त जो गार्डन एरिया आहे असा आजूबाजूला तो एरिया त्यांनी चालू केलेला आहे. मी काही तर असं गार्डनमध्ये मी थांबणार, माझा काही असा इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे आपण इथूनच दर्शन घेऊ. आता जाऊ घरी, आपल्याला जायचं. मला थोडीशी काम आहेत रात्री, त्यामुळे मग 4 वाजेपर्यंत थांबणं मला इथं परवडणार नाही. ज्या मित्रांना भेटू कात्रजमध्ये येऊन किंवा नरेमध्ये येऊन असा मी प्लॅन केला होता, त्यांनी माझा फोनच झालेला नाही आहे. तर काय करायचं सांगा. खरं तर हेल्मेट जे आहे ते अभिषेकचं आहे, आणि हेल्मेट सोबतच हे जे स्टँड आहे ते सुद्धा अभिषेकचंच आहे, अभिषेक जाधवचं. त्यांनी मला मदत केली. आज वेळ झालेला आहे, चार्जिंग नाही फोनमध्ये, काही माझ्या लवकर घरी बघू. आणि तुम्हाला आता मी 10 किलोमीटरला दिल आता अपडेट. त्यांच्या आता गाडीचं मोस्टली रनिंग झालेलं आहे. एक 30 किलोमीटर झालं ना गाडीचं, त्यावेळेला लगेच तुम्हाला मी अपडेट देईल. तर ब्रेक छोटा होतो त्यामुळे इथं ट्रॅफिक लागलेलं आहे आपल्याला. जाताना देखील तुम्हाला हे ट्रॅफिक दिसलं असेल, पण हा कचरा जो कोणी करते ना भावांना, तो कचरा करणं थांबवर. आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याला इतिहास कसला लाभला आहे, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेला आपण हे महाराष्ट्र. तर कुठं पण कसं काय कचरा करणार, तर कुठं पण म्हणजे काय हायवेवर कचरा करते भाऊ. जरा तरी समजलं पाहिजे. MT-15 ची खासियतच ही गाडी ना अशी ट्रॅफिक मधून लगेच, म्हणजे बाकीचे ज्या स्पोर्ट्स बाईक आहेत त्यांच्या कम्पॅरेटिव्हली जर मी बघितलं, म्हणजे आता पहिल्यांदा अनुभवतो हे करतं. बाकीच्या स्पोर्ट्स बाईक मी कसं चाललेलं आहेत, अजून खायला चाललेली तेवढं. तर त्या गाड्यांपेक्षा ही गाडी जी आहे ती ट्रॅफिक मधून लगेच तसा रस्ता काढते. बरं झालं इथे ट्रॅफिक भेटलंय का अर्थाने, कारण की ट्रॅफिक भेटल्यावर आपल्याला जे खरं माहिती आहे गाडीचं ते समजेल. कारण की सारखं गेअर चेंज वगैरे करायला लागतं, त्या एक्सिलेटरवर सारखं जोर आहे, एक्सिलेटर नेहमी आपण यूज करतोय, टाईट करतोय, तर त्यामुळे गाडीचं जे रिअल मायलेज आहे ते समजेल.
हे. तर या गाडीचं थोडंसं चांगलं असेल की आपण ट्रॅफिक मधून लगेच बाहेर पडण्यात थोडं काय यशस्वी ठरतो जर थोडेसे स्किल्स चांगले असेल तर. म्हणजे रिस्क घेत नाही जास्त तरी पण मी मे बी ही जी लेन आहे ती थांबलेली आहे आणि यांनी जर मला जागा दिली तर आपण जाऊ शकतो असं मला वाटते, पण तो काही जागा देत नाहीये. लयच ट्रॅफिक आहे रे बाबा, हे वैतागलो. अशामध्ये गाडी थोडीशी मायलेज कमी देते ट्रॅफिक मध्ये, कारण सारखंच गिअर कमी जास्त म्हणल्यावर ते गाडीला थोडंसं पेट्रोल लागतं आणि सगळ्यांनाच माहिती आहे. पण ठीक आहे, जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना समजेल की अशा ट्रॅफिक मध्ये सुद्धा गाडी घेतात. हे जे ट्रॅफिक आहे ना हे सगळं दिवाळीचं आहे. हे गावाकडनं पुण्या मुंबईला जाणारे सगळ्या गाड्या त्या, बाकी कोण नाहीये हे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि भावांच्या बहिणींनो, गाडीचं सध्या 30 किलोमीटर झालेले आहे रनिंग. नॉर्मली मला एक जण नातेवाईकांमध्ये म्हणले होते गाडी घेतल्या की अनुपम तुला ही गाडी 30च्या वरती, नाही नातेवाईक नव्हते, चांगले होते, माझी हिथं चिंता होते खरं तर, माझ्या काळजीपोटी म्हणले होते की माझा पैसा जास्त खर्च होईल. मी त्यांना सांगू इच्छितो की बघा 30 किलोमीटर गाडीचं मायलेज नाहीये, या गाडीला मायलेज जास्त आहे. ही गाडी जास्त मायलेज देऊ शकते. तर 30 किलोमीटर गाडीचं मायलेज कम्प्लीट झालेलं आहे. आता ह्याच्या पुढे आपण बघूया किती किलोमीटर जाते नेमकं गाडी. कोणतरी म्हणलं होतं चांदणी चौक ब्रिज झाल्यावर ट्रॅफिक कमी होईल वगैरे वगैरे वगैरे. कशाचं काय भावांनो, ट्रॅफिक कमी होत नसतंय पुण्यातलं, ते वाढतच जाणार दिवसेंदिवस. जशी लोकसंख्या वाढतीये तसं हे ट्रॅफिक देखील वाढतच जाणार. तुम्ही किती सुद्धा काही करा, ट्रॅफिक ते वाढणारच. यांनी जरा वॅगनरवाल्यांनी खरंच माझी फाडली होती. श्रीमंताचे ब्लॉग कोण कोण बघतो, श्रीमंताच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजून येईल बघा. अरे बाबा हे वॅगनरवाले लय वाढी वाजतात, कधी पण कुठं पण कसं पण, त्यांच्यापासून जरा लांबच राहायचं. मी माझ्या अप्सराला पण सांगतो का आता नाही का की कुठं पण जा पण जरा वॅगनरवाल्यांपासून लांबच राहा. पुढे काय ट्रॅकिंग लागेल मला काही माहित नाही, पण ठीक आहे. 35 किलोमीटर गाडीने रनिंग केलेली आहे अजून तरी. लक्ष असून द्या, इथे असून द्या, लक्ष असून द्या. गाडी थोडीशी मला डचके द्यायला लागलेली आहे थोडीशी. 36 किलोमीटर नंतर गाडी थोडी डचके द्यायला लागली आहे. बघू की काय. माझी अशी इच्छा होती गाडीने खरं तर 45चं ॲव्हरेज दिलं पाहिजे. 2 किलोमीटर कमी पडतात येते, पण ठीक आहे 2 किलोमीटर कमी पडतात ते तर ठीक आहे, ते आपण कुठेतरी करू ऍडजस्ट. पण आता जे काही गाडीने ऍव्हरेज दिलेलं आहे ते मला तर थोडंसं आवडलेलं आहे, कारण की 40 किलोमीटर गाडीने ऍव्हरेज इझी मध्ये दिलेलं आहे. इझी मध्ये एकदम गुलीगत असं गाडीचं 40 किलोमीटर ऍव्हरेज दिलेलं आहे. 40चं ऍव्हरेज दिलेलं आहे गाडीने. या 40 ऍव्हरेजच्या मागे जर तुम्ही बघायला गेला तर 200-300 ml पुढे मागेच होतं, तर ते 200-300 ml सोडूनच द्या. पण ज्यावेळीपासून आपण हायवेला लागलो जाताना जर तुम्ही बघितलं तर गाडी ही 120 पर्यंत सुद्धा येऊन गेलो होतो. म्हणजे टॉप स्पीड मला चेक करायची होती गाडीची किती जाते, पण ती मला चेक करता आली. पण 120 टॉप स्पीड आपण आज केली होती गाडीची. त्यासोबतच येताना जे आपल्याला चांदणी चौकाची ते हे लागलं, ट्रॅफिक लागलं, त्या ट्रॅफिकमुळे गाडी कंटिन्यू पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा चौथा, दुसरा तिसरा चौथा ह्याच्यावर होती. त्यामुळे ते मायलेज कमी देते, हे सगळ्या रायडर्सला माहिती असेल बऱ्यापैकी. तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हे मायलेज लक्षात ठेवलं पाहिजे की 40चं मायलेज गाडीने दिलेलं आहे. आता माझ्याकडे अजून 50 रुपये पेट्रोल आहे, ह्याच्यामध्ये बॅगमध्ये आहे पेट्रोल. माझ्या 50 रुपये पेट्रोल टाकला नाही, आता पेट्रोल पण जाईल. पण हे 40चं ॲव्हरेज ठीक आहे माझ्या मते, कारण की अजून पहिली सर्व्हिसिंग झालेली नाहीये. पहिल्या सर्व्हिसिंग नंतर हे जे 40चं ॲव्हरेज आहे ते आपोआपच 45 जातं, कारण की सर्व्हिसिंग नंतर गाडीचं इंजिन थोडंसं अजून जास्त
चांगल्या पद्धतीने वर्क करायला लागतं. गाडी 1 महिना झालेली, सर्व्हिसिंगला आलेली गाडी खरं तर. आता माझ्या अप्सराने मला पाहिजे तेवढ्या ॲव्हरेज दिलेलं आहे. माझी अपेक्षा होती 42, मध्ये मी 45 ते 50 सुद्धा म्हटलं होतं, पण 42 माझी अपेक्षा होती. पण ठीक आहे, 42चं ॲव्हरेज दिलेलं नाहीये. मला वाटतं गाडी अजून चालू होईल. गाडी चालू होत नाहीये आता, संपलेले 40.7 एंड. चला आता आपण आहे ना आपल्या गाडीतलं पेट्रोल टाकू थोडंसं. तर असा होता आपला हा संपूर्ण ब्लॉग. 41 किलोमीटरचा ॲव्हरेज आपल्याला MT-50ने दिलं. आणि तुम्हाला जर असेच ब्लॉग्स बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.